आणि आपण आतापर्यंत थेसलोनिका पत्र पहिलं पत्र पौलाचं त्यातील अध्याय 2 मध्ये आलेलो आहोत. अध्याय 2 आणि मला असं वाटतं वचन 16 पर्यंत आपण पाहिलं. विशेष करून थोडंसं आपण रिव्हिजन पाहू शकतो. सगळ्यात अगोदर आपल्याला माहीत आहे, की पौल जो आहे त्याच्या सेवेचं समर्थन करत आहे. ते आपण अध्याय 2 वचन 1 पासून ते वचन आपण 13 पर्यंत पाहिलं होतं आणि सॉरी वचन 12 पर्यंत आपण पाहिलं होतं. का बरं पौल सेवेबद्दल इतकं बोलत होता आणि वारंवार तो म्हणत होता, की तुम्ही साक्षी आहात, देव साक्षी आहे आणि अनेक अनेक गोष्टी तो इथं बोलताना आपल्याला दिसतो. पण ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल पाहतो, तर पौल या भागामध्ये त्याच्या सेवेचं समर्थन करताना आपल्याला दिसतो, नाही का? कारण काही जे यहुदी जे विरोधी लोक होते, जे पौलाचा विरोध करणारे होते, ख्रिस्तीत्वाचा विरोध करणारे लोक होते. अनेक आरोप ते त्याच्यावर ठेवत होते, नाही का? आणि म्हणून त्या सर्व आरोपांना पौलाने या संदर्भामध्ये काय केलं? खारिज केलेलं आहे. माझा आवाज येतो का सगळ्यांना? जे सर्व आरोप होते पौलाचे अ, त्या सर्व आरोपांना इथं पौल खारिज करत आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलल्यानंतर पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 13 पासून पुढे. अगोदर तो स्वतःचा अनुभव त्यांच्यासमोर सांगतो. आम्ही कशाप्रकारे तुमच्यापर्यंत आलो. आमचं येणं किती कठीण होतं तिथपर्यंत आणि मग तो अनेक गोष्टी बोलल्यानंतर तो मंडळीला एक महत्त्वाचं जे सत्य आहे ख्रिस्ती विश्वासाचं त्याकडे तो लक्ष वेधून घेतो आणि तो काय म्हणतो, "या कारणांमुळे आम्ही ही देवाची निरंतर उपकार स्तुती करतो" म्हणे. आणि तो मग वचन 13 पासून पुढे तो पुन्हा एक वार अगोदर अध्याय 1 मध्ये सुद्धा तो उपकार स्तुती करताना दिसतो. त्यांच्या परिवर्तनाबद्दल, देवाने केलेल्या त्यांच्या हृदयातील कार्याबद्दल. आता इथं पुन्हा दुसऱ्यांदा तो म्हणतो, की या कारणांमुळे आम्ही देवाची निरंतर उपकार स्तुती करतो. मग कारण काय होतं? देवाचं वचन त्यांनी स्वीकारलं. ते माणसांचं म्हणून नाही तर देवाचं म्हणून आणि मग पुढे वचन वचन 14 पासून पुढे काय झालं? ते जे दुःख सोसत होते, त्या दुःख सोसण्याद्वारे त्यांनी यहुदी भागातील, यहुद्यातील जे देवाच्या मंडळी आहेत, त्यांचं अनुकरण करणारे ते झाले होते. ख्रिस्ती विश्वासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे, की आपल्याला माहीत आहे, की जग कधीच आपला स्वीकार करणार नाही. जितकं ख्रिस्त तुमच्या हृदयातून दिसेल, जितकं प्रखरतेने ख्रिस्त तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या तुमच्या सवयीतून लोकांना दिसेल, तितका तुम्हाला द्वेष पाहायला भेटेल आणि तेच थेसलोनिका येथील मंडळीमध्ये आपण पाहतो आणि शेवटी अ, विशेष करून ते जे यहुदी लोक होते त्यांनी दिलेला जो वेगळा प्रतिसाद आहे देवाच्या वचनाला, त्याबद्दल आपण शिकलेलो होतो नाही का, की त्यांनी प्रभू येशूला सोडलं नाही. मग संदेश देतो म्हणतो, मग आम्ही आणि मग आता तुम्ही आहात त्याच्यामध्ये आणि मग याच्यामध्ये तो शेवटी म्हणतो, की त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे. अगदी, अगदी त्यांचा 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 जो नाश आहे तो अटळ आहे. आणि मग हे सगळं बोलल्यानंतर आता तो आणखी एका विषयाकडे आपलं लक्ष वेधून घेतो आणि तो विषय जो आहे, तो आपल्याला अध्याय 2 वचन 17 ते अध्याय 3 वचन 13 हा इतका मोठा भाग जो आहे, त्यामध्ये आपल्याला तो विषय पाहायला भेटतो आणि तो म्हणजे काय, की पौल जो आहे, आता आणखी एका आरोपाचं तो निरासन करत आहे. आणखी एक आरोप त्याच्यावर करण्यात आलेला होता. आणखी त्याच्या विरुद्ध बोललं गेलं होतं मंडळीमध्ये. ते तो आता इथं या संदर्भामध्ये खारिज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते म्हणजे काय, की अ, तो का बरं त्या मंडळीमध्ये राहिला नाही? का बरं त्या मंडळीमधून त्याला जावं लागलं? त्याला जे 3 आठवड्यानंतर लगेच तेथून त्याला जावं लागलं. तेच एक कारण घेऊन काही यहुदी मला असं वाटतं लोकं आणि इतरही जे विरोधी लोकं होते, ते पौलाच्या विरुद्ध मंडळीमध्ये बोलायला लागले. आणि
ते अशा प्रकारे विचार करायला लागले, की अरे हा पौल जो आहे, पहा ज्यावेळेस तुमच्यावर संकट आलं त्यावेळेस तो पळून गेला, नाही का. तो तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न देखील केला नाही म्हणे त्याने. पौल किती बेजबाबदार आहे. पौल आता तुम्हाला विसरला आहे. तो भित्रा आहे, नाही का. अशा अनेक अनेक प्रकारे ते मंडळीसमोर जणू काही ते आरोप करत होते आणि पौल आता त्यांच्या या प्रश्नांना इथं तो अगदी, अगदी उत्तर देत आहे. एकीकडे त्यांच्या आरोपाला तो खारिज करतो, तर दुसरीकडे त्याचं थेसलोनिका मंडळीसोबतचं जे नातं आहे घनिष्ठ, ते तो प्रकट करतो. तर आज आपण विशेष करून हा जो मोठा संदर्भ आहे, आपल्याला पूर्ण पाहायला जमणार नाही वेळेअभावी. आपण अध्याय 2 वचन 17 ते अध्याय 3 वचन 13 हा मोठा संदर्भ आहे. परंतु अध्याय 2 वचन 17 ते अध्याय 3 वचन 5 पर्यंत आपण आज या सायंकाळी थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि विचार करणार आहोत, की ते जे प्रश्न होते किंवा जे आरोप त्या त्या मंडळीमध्ये पौलावर लावण्यात येत होते, ते आरोप कशाप्रकारे पौल इथं खारिज करत आहे. तर आपण वचन 17 पासून पुढे वाचूया. बंधुजनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडवले. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना? कारण तुम्ही आमचा गौरव व आमचा आनंद आहात. आमच्याने आणखी दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे, हे आम्हाला बरे वाटले आणि आम्ही आपला बंधू तिमोथी, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, याला यासाठी पाठवले, की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा, की ह्या संकटात कोणी घाबरू नये. कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुमच्या जवळ होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून ठेवले, की आपल्याला संकटे भोगायची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले. कोण जाणे भुलवणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. देवबाप करो वाचलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. तर हा जो संदर्भ आहे वचन 17 पासून पुढे अगदी, अगदी स्पष्ट पौलाचं जे थेसलोनिका मंडळीवरीलचं जे प्रेम आहे, ते प्रगट करणारा हा संदर्भ आहे. आणि विशेष करून पौल इथं आता कारण देत आहे. का बरं पौलाला तिथून जावं लागलं? सगळ्यात अगोदर त्यांचे जे आरोप होते ते आपण अगोदर शिकलो होतो, की पहा पौल बेजबाबदार आहे, तो भित्रा आहे, तो घाबरत आहे तिकडे यायला आणि तो फारच लवकर पळून गेला या सर्व संकटांना पाहून, आहे का? तर पाऊल इथं अगदी वचन 17 मध्येच पहा कशी सुरुवात करत आहे. बंधुजन हो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने प्रयत्न केला. आता वचन 17 ची सुरुवात बंधुजनो या शब्दाने तो करतो नाही का? आता हेच अगदी अगदी आपल्याला वचन 1 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं. अध्याय 2 वचन 1 मध्ये ज्यावेळेस तो पुन्हा त्यांचे जे आरोप होते इतर, त्या आरोपांना खारिज करत असताना सुद्धा अगदी सुरुवात करत असताना बंधुजनो या शब्दानेच तो इथं सुद्धा सुरुवात करतो आणि इथं सुद्धा वचन 17 मध्ये सुद्धा तो बंधुजनो या शब्दाने तो सुरुवात करतो नाही का? आणि हा जो शब्द आहे बंधुजनो तो शब्द आपल्याला कौटुंबिक बांधिलकी दाखवणारा शब्द आहे. कुटुंबाची आठवण करून देणारा शब्द आहे आणि वारंवार आपण त्या शब्दावर विचार करतो. पाऊल ज्यावेळेस तिथं बंधुजनो हा शब्द वापरतो, तर तो ख्रिस्तामध्ये आपलं जे नातं आहे, भाऊ-बहीण नाही का, आई-वडील नाही का, त्याने आपल्याला नवीन कुटुंब दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये. त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने
आपण त्याच्या शरीराचा एक भाग झालेला आहोत. आपण एका कुटुंबाचे एक भाग झालेलो आहोत. आपला पिता एक आहे, आपला प्रभू एक आहे, आपला तारणारा एक आहे, आपल्याला मिळालेला आत्मा एक आहे, आपल्याला आपल्या हृदयात झालेलं तारणाचं कार्य एक आहे. आपलं तारण केवळ कृपेने झालेलं आहे. कोणत्याही प्रकारे, कुठेही, कोणत्याही प्रकारचा विरोधाभास आणि वेगळं पण त्यामध्ये नाहीये. आपण एकाच कुटुंबामध्ये बांधल्या गेलेलो आहोत. आपण एकाच कुटुंबामधले लोक आहोत. आपण प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनी आहोत. आणि मग आपण जर देवाची लेकरं आहोत, एक कुटुंब आपण आहोत, तर तो ज्यावेळेस इथं म्हणतो बंधूजन हो, तो अशा प्रकारे सुरुवात करत असताना तो त्याची आपुलकी दाखवत आहे. आणि तो जणू काय या पहिल्या शब्दातच त्या लोकांचं जे जे मत होतं नाही का, त्यांचे जे आरोप होते त्याला अगदी जणू काय फटकारत आहे, की नाही हे तर माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाबद्दल मी असा कसा विचार करू शकतो? नाही करणार मी विचार, नाही का? त्याच्या आपुलकीचे शब्द आहे. अगदी कौटुंबिक प्रेमाची भाषा तो इथे वापरत आहे, नाही का? आणि आणि जरी ते विरोधक त्याच्या विरुद्ध आरोप करत होते, त्याच्यावर युक्तिवाद करत होते किंवा टीका करत होते, त्याच्या 5 पट रीतीने तो त्यांचं खंडन करतो, नाही का? तो 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 ते खारिज करतो आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला भेटतं, एकीकडे त्यांच्या आरोपांना तो तोंड देतो, तर दुसरीकडे तो मंडळीवर असलेलं त्याचं जे खरं अस्सल जे प्रेम आहे, त्याचा पुरावा पाऊल इथं देतो, नाही का? आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की तोच मुद्दा तो आता पुढे स्पष्ट करत आहे बघा. तो म्हणतो, "आम्ही हृदयाने नव्हे, तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख होऊन." आता आता इथून आपल्याला पहिला मुद्दा एक स्पष्ट होतो, तो म्हणजे पौलाला थेसलोनिका शहर सोडावं लागलं, हे त्याच्या स्वतःच्या इच्छेने किंवा स्वतःच्या आनंदाने नाही. हे त्याच्या आनंदाने त्याला सोडावं लागलं नाही, नाही का? त्याची इच्छा नव्हती ते सोडायचं इतक्या लवकर. आणि त्याबद्दलच तो म्हणतो, की आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख. आता इथं पाऊल थेसलोनिका सोडलं ह्यामुळे तो आनंदी झाला नाही, नाही का? कारण त्याने हे स्वइच्छेने सोडलेलं नव्हतं. तर या वचनात पाऊल हे स्पष्ट करत आहे, की नक्कीच देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख झालेलं आहे. विरह दुःख. आता विरह दुःख या शब्दाबद्दल जर आपण पाहिलं ना, हा जो शब्द आहे ना, मूळ भाषेमध्ये तो शब्द अशा प्रकारचा शब्द आहे. जसं अगोदर जर आपण पाऊलाबद्दल पाहिलं, तर तो काही काय म्हणतो त्याला आपण कौटुंबिक जे नातं आहे त्याच्याशी तो तुलना करतो. जसं वचन 7 मध्ये तो स्वतःला दाई म्हणून घेतो नाही का. मी एका आईप्रमाणे नाही का आम्ही तुमच्यामध्ये लहान मुलांचं, मुलाबाळांचं लालन-पालन करणाऱ्या दाईसारखं आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो म्हणे नाही का. तर इथं तो स्वतःला आई म्हणून तो दाखवितो नाही का, की त्या आईप्रमाणे आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. पुढे वचन 11 मध्ये तो आता स्वतःला बापाप्रमाणे म्हणतो नाही का. जसा बाप मुलांना बोध करतो आणि धीर देतो आणि विनंती करतो, तशाच प्रकारे आम्ही तुमच्यामध्ये बोध करत, धीर देत आणि विनंती करत होतो, नाही का? तर आई, बाप आणि आता इथं मात्र ज्यावेळेस आपण विरह दुःख या शब्दाबद्दल पाहतो, तर मराठीमध्ये पाहिजेल असा जो सेन्स आहे तो लागत नाही बरं का. विरह दुःख या शब्दासाठी. हा जो शब्द आहे ना खरं तर, तो अशा प्रकारचा शब्द आहे, जसं एका मुलाला अचानक त्याचे आई-वडील गमवावे लागतात, तेव्हा त्याची होणारी परिस्थिती किंवा आणखी एक ज्या प्रकारे त्या मुलाबद्दल, अनाथ झालेल्या मुलाबद्दल त्याच्या जीवनातील वेदना, दुसरी बाजू जर आपण पाहिली, तर तशाच प्रकारे आई-वडिलांनी अचानक गमावलेल्या त्याच्या मुलाबद्दल त्यांना होणाऱ्या वेदना, अशा प्रकारचा शब्द आहे विरह दुःख. आणि पौल
ज्यावेळेस इथं म्हणत आहे, की आम्ही तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह-दुःख जसं त्या मुलाला त्या आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले, त्यामुळे ज्या वेदना त्याला होतात, जशा त्या आई-वडिलांना त्यांचा एकुलता एक मुलगा ज्यावेळेस सोडून जातो, तो त्यांना पुन्हा दिसत नाही आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या ज्या वेदना आहेत, तशा प्रकारे पॉल म्हणतो, की आम्हाला वेदना होतायत. आम्ही त्या वेदना भोगत आहोत आणि आणि तो जो शब्द आहे ना, तो अशा प्रकारचा आहे जसा जबरदस्तीने नाही का वेदनादायक अशा अनैसर्गिक अनैसर्गिक विभक्ततेबद्दलचा तो शब्द आहे. ज्याच्याबद्दल आपण विचारच केलेला नव्हता. नाही का? अचानक, अकस्मात आणि जबरदस्तीने विभक्त होणं. आणि नक्कीच पौल इथं म्हणत आहे, की तुमच्यापासून आम्ही वेगळे झालो, पण पुढे पौल ही सुद्धा खात्री देत आहे, की हे वेगळंपण कायमचं नाही. थोडा वेळ हा शब्द इथं म्हटलेला आहे. थोडा वेळ आम्ही तुमच्यापासून वेगळे झालेलो आहोत. आता थोडा वेळ हा जो शब्द आहे, मला असं वाटतं एक तर पौलाला ही खात्री होती, की आम्ही लवकरच त्यांना भेटू किंवा दुसरी गोष्ट म्हणजे पौल इथं आपल्याला या जीवनानंतर पुढच्या जीवनात तरी आम्ही भेटणार आहे, त्याबद्दल सुद्धा आठवण करून देईल. सगळ्यात अगोदर इथं 2 गोष्टी आहेत. तो म्हणतो देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने. इथं जो शब्द वापरला देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने. म्हणजेच हा शब्द आपल्याला याची आठवण करून देत आहे, की पौल म्हणत आहे, की आम्ही फक्त देहाने तुमच्यापासून वेगळे आहोत, परंतु हृदयाने नाही बघा. आम्ही हृदयाने नव्हे. जसं एक अभ्यासक अशा प्रकारे म्हणतात, की दृष्टी बाहेरचे, पण कधीही मनाच्या बाहेर नाहीत, नाही का? जरी आपल्या दृष्टीसमोर ते दिसत नाहीत, परंतु आपल्या हृदयात ते असतात, नाही का? तशाच प्रकारे पॉल म्हणतो, की हृदयाने अगदी आपण एकत्र आहोत, एकत्र आहोत, एकचित्त आहोत. आम्ही नक्कीच देहाने तुमच्यापासून दूर आहोत, परंतु हृदयाने बिलकुल नाहीये. आमचं हृदय फक्त तुमच्यासाठी धडकत आहे. आमचं हृदय फक्त तुमच्यासाठी आहे. आणि पौल यातून त्यांचे जे विरोधक आहे, त्यांच्या त्या सर्व प्रश्नांना तो खारिज करतो आणि त्याच्या वेदना अगदी मंडळीसमोर तो प्रगट करत आहे. पुढे तो काय सांगत आहे बघा वचन 18 मध्ये तो तिथंच थांबत नाही. तर तो म्हणतो, की त्याने त्यांच्याकडे पुन्हा जाण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. आता ते लोकं म्हणायचे, ते जे विरोधक होते ते म्हणत होते, की "अरे, पौल जो आहे त्याने पुन्हा जरी गेला तो निघून ठीक आहे आम्ही मान्य करतो." नाही का? पण त्याने पुन्हा येण्याचा प्रयत्नच नाही केला तुमच्याकडे. तो किती भित्रा आहे, तो किती बेजबाबदार आहे, त्याला तुमचं काही घेणंच नाहीये, नाही का? आणि त्यांच्या या बोलण्याला सुद्धा पौल वचन 18 मध्ये खारीज करतो. तो म्हणतो, की पहा वचन 18 मध्ये तो काय म्हणत आहे बघा. तो म्हणतो, की मी तुमच्याकडे पहा, ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडवले. सैतानाने आम्हाला अडवले म्हटलेलं आहे बघा. इथं पौलाची तीव्र उत्कंठा आपल्याला पाहायला भेटते. तो म्हणतो, "मी एकदा नाही तर दोनदा तुमच्याकडे येण्यासाठी आम्ही प्रयत्न केला." आणि विशेष करून वचन 14 त्याचा दुसरा भाग पहा. तो म्हणतो, "आम्हाला विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला" म्हटलेला आहे. आणि तो प्रयत्न काय केला वचन 18 सांगतं नाही का? त्याची तीव्र उत्कंठा आपल्याला पाहायला भेटते त्यांना भेटण्यासाठी. आणि वचन 18 सुरुवातीला तो सांगत आहे, की "आमची इच्छा होती तुमच्याकडे येण्याची. मी एकदा नाही तर दोनदा आम्ही तो प्रयत्न केला, परंतु काय सांगितलंय? सैतानाने आम्हाला अडवलं." आता या वचनात सुरुवातीला पौल आम्ही हा शब्द वापरतो बघा आता वचन 18 मध्ये. सुरुवातीला आम्ही हा शब्द वापरतो आणि लगेच तिथं पुढे मी हा शब्द वापरतो. म्हणतो ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छिले मी पौलाने. पाहिलं? इथं आम्ही तुमच्याकडे आणि मग म्हणतो मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले असं म्हटलेलं आहे. तर आम्ही आणि मी असं का बरं तो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तो शब्दप्रयोग करत आहे? तर विशेष करून ज्यावेळेस पौल जो आहे इथं आम्ही आणि नंतर लगेच मी हा शब्द वापरतो, तर तो असं का करतो? कारण हे दाखवण्यासाठी, की आम्हाला सर्वांना
तुम्हाला भेटण्याची उत्कंठा लागली आहे. पण मला तर अधिक विशेषतः अधिक जास्त लागलेली आहे तुम्हाला भेटण्याची जवळतेने. कदाचित. पुढे पौल त्याच्या परत येण्याच्या अपयशासाठी आपल्याला पाहायला भेटतं, की सैतानाला दोष देतो नाही का? तो म्हणतो सैतानाने आम्हाला अडविलं, प्रतिबंध केला, आम्हाला विरोध केलेला आहे. आता अडविलं हा जो शब्द आहे ना, त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो, की ते लोकं आपल्याला पाहायला भेटतात, की त्याच्यावर आरोप करत आहेत. एकीकडे त्या मंडळी जी आहे ती त्रासातून, वेदनेतून चाललेली आहे. ह्या सर्व गोष्टी असताना आपल्याला पाहायला भेटतं, की पौल जो आहे तो अगदी इथं स्पष्ट करत आहे, की सैतानाने आम्हाला अडविलं. आता अडविलं हा जो शब्द आहे तिथं जो मूळ शब्द वापरण्यात आलेला आहे, तो अशा प्रकारचा आहे, की अ, अ, जसा रस्ता तोडणे नाही का? किंवा जसा एखादा जो पूल आहे, एकच पूल आहे, एकच मार्ग आहे जाण्यासाठी आणि अचानक अकस्मात तो मार्ग कट करणे किंवा तो तोडणे, अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि सैतानाने पौलाला थेसलोनिका मध्ये जाण्यापासून त्याने रोखलं. मग हा प्रश्न उपस्थित होतो, की कसं त्याने रोखलेलं आहे? आता कसं अडवलं सैतानाने त्याला? तर अ, अ, याबद्दल अनेक अनेक दृष्टिकोन आहेत आणि काही अभ्यासक वेगवेगळे मतं मांडतात. त्यामध्ये काही म्हणतात, की सैतानाचं अडखळण म्हणजे इथं सतत जे यहुदी लोक नाही का सुरुवातीपासूनच थेसलोनिकामध्ये त्याला विरोध झाला आणि मग ते बिरोया इथे आले. तिथे सुद्धा यहुदी लोकांना त्यांच्या विरुद्ध पेटवून दिलं आणि पुढे अथेन येथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. तर मग कदाचित यहुदी लोक जे आहेत, ते सतत विरोध करत होते आणि कदाचित पौल त्याबद्दल बोलत असावा. दुसरं जे मत आहे ते म्हणतात, की नाही, तशा प्रकारे नाही. कदाचित पौल एकीकडे स्वतःच्या त्या जीवनातील त्या काट्यासाठी प्रार्थना करतो. आणि तो काटा म्हणजे तो एक दुर्बल आजार नाही का, एक एक दुर्मिळ किंवा जो एक दुर्बल किंवा एक त्याला पूर्ण नाही का असहाय्य करणारा तो आजार होता आणि कदाचित कदाचित त्यामुळं तो तिथे जाऊ शकला नसावा आणि पौल त्या आजाराबद्दल बोलत असताना पुढे त्याला सैतानाचा संदेशवाहक सुद्धा म्हणतो नाही का. तर काही लोकांचं असं मत आहे कदाचित त्यामुळे तो जाऊ शकला नसावा. परंतु जे विल्यम आहेत, विल्यम नावाचे जे देवाचे सेवक आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात, की सैतानी अडथळा हे कदाचित कायदेशीर बंदी असावी नाही का. कारण थेसलोनिका येथील राजकारण्यांनी यासोन जो होता ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेषितांची कृत्ये 17व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं. तो यहुदी तो बदलला त्याच्या घरात. सुरुवातीला अगोदर तिथं मंडळी जमली होती नाही का आणि यहुदींनी त्यांच्या घरावर आक्रमण केलं. त्याला मग आपल्याला पाहायला भेटतं, की त्या अधिकाऱ्यांपुढे नेलं आणि कदाचित त्याच्यावर त्यांनी बंदी आणली आणि मग यासोन आणि त्याच्यानंतर अनेक लोकांना त्यांनी पकडलेलं होतं. परंतु पुन्हा जामिनावर सोडलं आणि मग कदाचित त्यांना ताकीद दिली असेल, की पुन्हा पाऊल जर इथं दिसला तर तुम्हाला कठोर शिक्षा होईल आणि मग कदाचित हे कारण ठरलं असावं पाऊल तिथं न येण्याचं. त्यानंतर चौथं जे मत आहे ते अशा प्रकारे म्हणतात, की मग अ, अ, पौल करिंथमध्ये काही पाप किंवा घोटाळ्याचा संदर्भ देत होता. मग अडखळण नेमकं काय आहे? हे तर मग आपण ठामपणे सांगू शकत नाही. परंतु पौल आणि थेसलोनिकाकरांना हे माहीत होतं नाही का? आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो, की अडखळणाचं श्रेय जे आहे पौल सैतानाला देतो आणि का बरं तो सैतानाला देतो? यामधून आपल्याला हे पाहायला भेटतं, की जे काही अडखळण आलेलं होतं, ते अडखळण पूर्णपणे सैतानाकडून आलेलं होतं आणि सैतान जो आहे नेहमी कोणत्या कार्याला अडखळण करतो आणि ते म्हणजे काय? देवाच्या कार्याला, देवाच्या सुवार्तेच्या कार्याला सैतान नेहमी अडखळण करणार आहे. नाही का? ख्रिस्ताची सुवार्ता जिथे कुठे गाजवली जाते, ख्रिस्ताची सुवार्ता जिथे कुठे जगली जाते, ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा जिथे कुठे केली जाते, तिथं सैतान तितकाच खवळून उठतो आणि तो अडवण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच पौलाच्या जीवनात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. कारण सैतानाला माहित आहे, की ख्रिस्ताची सुवार्ता त्याच्या लोकांना
ख्रिस्ताच्या राज्यासाठी जिंकणारी आहे, ती अद्भुत आहे, ती गौरवी आहे आणि ती सुवार्ता महान आहे. ते एका पाप्याला जीवन देणारी आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं का बरं तो सैतानाचं नाव घेतो? कारण सुवार्थ सेवेमध्ये तोच अडखळण करणारा आहे. जरी सैतान येथे कार्य करताना दिसतो नाही का आपल्याला, अ, तरी आपण असं कधीच विचार करू नये, की अरे, बघ देव का बरं त्याला नाही का मोकळं सोडतो आणि का बरं देव त्याला बांधून ठेवत नाही? का बरं देव त्याला अडवत नाही, नाही का? तर आपल्याला माहित आहे, की देवाने त्याचे सर्वोच्च, त्याचे सार्वभौम, त्याचे सार्वकालिक उद्देश तो या सर्व घडामोडींद्वारे करतो. आपल्याला माहित आहे देव सार्वभौम आहे. सैतान जो आहे तो सार्वभौम नाहीये. सैतान जो आहे तो सर्वोच्च नाहीये. सैतान जो आहे तो 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 सर्वसामर्थी नाहीये, तर देव आहे. देव सर्वोच्च आहे. देव सार्वकालिक आहे. देव सार्वभौम आहे आणि पहा सैतान सुद्धा त्याच्या हातातील कठपुतलीप्रमाणे आहे. सैतानाला सुद्धा काही करायचंय तर त्याच्या आज्ञेच्या बाहेर तो करू शकणार नाही. त्याचे सार्वकालिक उद्देश पूर्ण करण्यासाठी, योग्य वेळेसाठी त्याने त्याला मोकळीकता दिलेली आहे आणि त्याचा न्याय ठरलेला आहे. त्याचा ती वेळ ठरलेली आहे, जिथं त्याला सार्वकालिक त्या नाशात, त्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे. आणि सैतानाला हे माहीत आहे, की माझा न्याय अटळ आहे आणि मला त्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे. आणि तो त्याच्यासोबत या मानव जातीमधून नेहमी, नेहमी तो शोधण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या लोकांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या लोकांमध्ये निराशा पसरवण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या लोकांमध्ये वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या लोकांमध्ये जे ऐक्य आहे ते तोडण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताच्या सुवार्तेला विरूप तो करतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तशाच प्रकारे थेसलोनिका येथे मंडळीमध्ये ते जे ते जे यहुदी लोक जे विरोधक होते, ते जे आरोप करत होते, ते अगदी सैतानीच होते. आणि पाऊल अगदी स्पष्ट करतो व पुढे वचन 19-20 मध्ये पहा, आपण पाहतो, की तिथं आपल्याला पाहायला भेटतं. आता पाऊल काही प्रश्न विचारतो. तो म्हणतो, "आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे?" आमची आशा, आनंद आणि अभिमानाचा मुकुट काय आहे? मग पुढे, "आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना म्हणे." काय आहे? तो प्रश्न विचारतो आणि त्याच दुसऱ्या प्रश्नात त्याच्या पहिल्या प्रश्नाचं तो उत्तर देतो, की कोण आहे आमची आशा? आमचा आनंद कोण आहे? आमच्या अभिमानाचा मुकुट कोण आहे? आता इथं ज्यावेळेस तो अशा प्रकारे प्रश्न विचारतो, तो म्हणतो तुम्हीच आहात. वचन 20 मध्ये कारण तुम्ही आमचा गौरव व आमचा आनंद आहात. आता इथं वचन 19 मध्ये आपल्याला आमचा आनंद आणि आमचा अभिमानाचा मुकुट हा शब्द पाहायला भेटतो. 20 मध्ये सुद्धा आपल्याला आनंद आणि गौरव हा शब्द पाहायला भेटतो. आता अभिमान आणि गौरव हे दोन्ही शब्द आपण पाहू शकतो. तर एक दुहेरी हे शब्द आपण पाहतो नाही का? वारंवार हे शब्द आपण पाहतो इथं. तर ज्यावेळेस आनंद हा शब्द तो म्हणत आहे, की आमचा आनंद, तर नक्कीच अ, 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 वर्तमान काळातील स्थिती दाखवणारा आहे तो शब्द, की जरी त्या वेदनेतून पाऊल जात आहे, विरह दुःख म्हणतो आपण नाही का तिथं, तिथं सुद्धा त्याला वेगवेगळ्या प्रकारे विरोधाला तोंड द्यावं लागत होतं आणि त्याबद्दल आपण पुढे शिकणारच आहोत. परंतु इथं आपल्याला पाहायला भेटतं, की तो म्हणतो, की आमचा आनंद, आमची आशा कोण आहे? त्या मंडळीबद्दल तो बोलतो नाही का? किती, किती ख्रिस्ताच्या मंडळीवर त्याचं प्रीती आहे. ज्या प्रकारे ख्रिस्ताने त्याच्या मंडळीवर प्रीती केली, त्याच प्रकारे पौलाचं हृदय आपल्याला पाहायला भेटतं तुटत आहे. आणि आपण पाहतो, की पहा पुढे अ, तो त्या गौरवाबद्दल बोलत आहे आणि तो काय म्हणतो, "तुम्ही आमचा गौरव, आमचा आनंद आहात." आणि तो म्हणतो, की "आमचा मुकुट तुम्ही आहात." त्याच्या समोर तुम्ही आहात म्हणे. प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना म्हणे, नाही का? अ,
तुम्हीच तो मुकुट आणि तो आनंद आहात ना म्हणे, नाही का? तर विशेष करून थेसलोनिकामध्ये पौलाच्या त्या गौरवाचा अर्थ आपण अशा प्रकारे करू शकणार नाही किंवा अशा प्रकारे घेऊ शकणार नाही, की केवळ ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभावर नाही का तो अभिमान बाळगणारा आहे पौल आणि आता तो थेसलोनिका येथील मंडळीला अशा प्रकारे बोलतो, तर मग कदाचित ख्रिस्ताच्या त्या कार्याच्या वर त्यांना तो घेतो का? तर नाही, बिलकुल नाही, नाही का? तशा प्रकारे त्याचा अर्थ होत नाही. अ, त्याच्या विरोधात ते नाहीये. कारण नक्कीच आपल्याला माहित आहे, की पौलाचा गौरव, पौलाचा अभिमान केवळ ख्रिस्त होता, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त होता आणि केवळ ख्रिस्तच असणार होता. परंतु आपण पाहतो, की त्याच वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचं पारितोषिक म्हणून पाऊल इथं स्पष्ट करत आहे, की तुम्ही थेसलोनिका येथील मंडळी तुम्ही आहात. ख्रिस्त तुमच्यासाठी पण त्या वधस्तंभावर बलिदान झालेलं आहे. कारण तुम्हाला सुद्धा पित्याने ख्रिस्ताला भेट म्हणून दिलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की पौल जेव्हा आनंद आणि गौरव अशा प्रकारे म्हणतो, तर त्यांचं वैभव थेसलोनिका सोबत जोडलेलं आहे. नाही का? ज्याचे ख्रिस्ताने प्रेषितांच्या सेवेद्वारे परिवर्तन केलेलं होतं. पौल म्हणतो, "तुम्ही आमचं गौरव आहात. तुम्ही आमचा मुकुट आहात. तुम्ही आमचा आनंद आहात." हे कसं शक्य आहे हो? एक व्यक्ती कसं म्हणू शकतो दुसऱ्याला, की "तू माझं गौरव आहेस, तू माझा आनंद आहेस, तू माझी आशा आहे." यामध्येच तर आपल्याला त्याचं निस्वार्थीपण पाहायला भेटतं. यामध्येच आपल्याला त्याचं अतूट प्रेम पाहायला भेटतं. यामध्येच आपल्याला कौटुंबिक जिव्हाळा पाहायला भेटतो. यामध्येच आपल्याला त्याची थेसलोनिका येथील मंडळीवर अतूट प्रीती आपल्याला पाहायला भेटते, नाही का? आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की अध्याय 3 मध्ये आपण येतो. तर इथं आता बघा तो पौल म्हणतो, की मी येण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. सैतानाने एकदा नाही तर दोनदा अडवलं मला आणि तो आता अडवलं म्हणे आणि मग कारण आमची आशा आणि आमचा आनंद का बरं अडवलं? तर मग त्याला समोर आणखी तो कारण देतो नाही का? आणि तो म्हणतो कारण आमची आशा, आमचा आनंद, आमच्या अभिमानाचा मुकुट तुम्ही आहात. तुम्हीच आहात. कारण तुम्ही आमचं गौरव आहात आणि आमचा आनंद आहात तुम्ही. कारण देवाने आम्हाला ही सुंदर संधी दिली नाही का तुमच्यापर्यंत येण्याची, त्याची महान सुवार्ता गाजवण्याची नाही का? आम्ही एक केवळ माध्यम होतो, नाही का? आणि पहा ख्रिस्तामध्ये एक कुटुंब म्हणून त्याने तुम्हाला आम्हाला तुमच्याशी आणि तुम्हाला आमच्याशी जोडलेला आहे. मग पुढे आता हाच मुद्दा स्पष्ट करत असताना तो आणखी अध्याय 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की नाही मी जाऊ शकत नाही. आता सगळ्या गोष्टी असताना इथं त्याला विरह दुःख होत आहे. काय करत असतील ते, कोणत्या अवस्थेत असतील नाही का? आणि त्या त्या वेदना असताना, ते विचार करत असताना आता वचन 1 काय अध्याय 3 वचन 1 सांगतं, की आमच्याने आणखी दम धरवेना. त्याची आता ती मर्यादा तुटलेली आहे. वाट पाहण्याची मर्यादा तुटलेली आहे इथं. तो म्हणतो, की आता आणखी दम धरवेना. तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे, हे आम्हाला बरे वाटले म्हणे. आणि आम्ही आपला बंधू तिमोथी ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला यासाठी पाठविले, की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. आता पौल पौल म्हणतो, "मी स्वतः नाही येऊ शकत तुमच्याकडे. मी तुमच्याकडे दोनदा येण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे शक्य झालं नाही आणि माझा प्रयत्न असफल झालेला आहे. आता मला माहित नाही तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहात, तुम्ही कसे आहात, नाही का? कारण वचन 5 मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, वचन 5 म्हणतो काय म्हणतो, "ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासा संबंधाने विचारपूस करण्यास पाठवले" म्हणे त्याला. तिमोथेला का पाठवले? तुमच्या तुमच्या विश्वासा संबंधाने विचारपूस करण्यास. भुलवणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. पौलाला ही काळजी पडली होती, की नेमकं ते कोणत्या स्थितीमध्ये आहेत? कोणत्या स्थितीमध्ये ते असावेत? काय नेमकं तिथं चालू असावं नाही का? आणि ते काय करत असावेत? विश्वासात ते खरंच उभे आहेत का? पौलाला हा प्रश्न होता. आणि म्हणून आता पौल जो आहे आणखी आता वाट पाहत नाही, तर तो काय करतो?
तो हा विचार करतो की नाही आम्ही इथे अथेनमध्ये एकटे मागे राहतो आणि काय पहा तिमोथी तू जा आता आणि त्या ठिकाणी जाऊन त्या मंडळीला स्थिर कर आणि त्यांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी त्यांना तू बोध कर आणि पहा तो पुन्हा येऊन आम्हाला ते वृत्तांत तो सांग नाही का. तर अगदी 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 निराशाजनक इथं पौलाचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे आता त्याला धीरच उरला नव्हता. वचन सांगतं की त्याला दम धरवेना. हा तणाव कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी तेथे जाणे गरजेचे आहे. पाऊल स्वतः तिथे जाऊ शकत नव्हता आणि म्हणून त्याने तिमोथ्याला तिथे पाठवायचा निर्णय घेतला आपल्याला पाहायला भेटतो. तिमोथ्याला पाठवणं ही एक चांगली योजना होती. पण पौलाच्या बाजूने हा एक मोठा त्याग होता नाही का. कारण जर तुम्ही प्रेषितांची कृत्य वाचलं 17वा अध्याय, तर ज्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं वचन त्यांना अथेनमध्ये जावं लागलं, अथेन या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की पौल त्या ठिकाणची अवस्था पाहतो. वचन 16 पहा, प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 16. पौल एथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप उडाला. त्याच्या मनाचा संताप उडाला म्हटलेला आहे बघा. त्याच्या मनाचा संताप उडाला आणि पुढे काय, ह्यामुळे तो सभास्थानात युद्यांबरोबर भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळलं त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे. आणि मग त्याच्यामध्ये आणखी लोक होते जिथं एपिकोर पंथी आणि स्तोईक पंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानांनी त्याला विरोध केला म्हणे. कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो म्हणे. दुसरे म्हणाले हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत आहे. तर आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे त्या ठिकाणी राहिला एकटाच, परंतु तिथं राहणं सुद्धा एक मोठा त्यागाप्रमाणे होतं. जरी तो तिमोथ्याला तिथून पाठवत आहे, कारण त्याच्यासोबत आता विश्वासणाऱ्याची सहभागिता नव्हती आणि त्याला ते सहन करावं लागणार होतं. त्याला एकटंच मागे राहावं लागणार होतं आणि तो म्हणतो, आम्हाला बरं आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, पौल म्हणतो इथे एकटाच मी आहे. जरी हा वेदनादायक अनुभव होता, कारण त्या शहरातील प्रचलित त्या मूर्तीपूजेमुळे तो पूर्णपणे निराश झालेला होता, वेदनेत होता, त्याचा संताप उडालेला होता आणि ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा पौलाने तिमोथी आणि सिला आणि आपल्याला माहित आहे सुरुवातीला ज्यावेळेस ते अथेनमध्ये आले नाही का, ते थेसलोनिकापासून बिरोया तिथपर्यंत आले आणि बिरोयातून ते पुढे जातात. तर तिथे पौल तिमोथीला आणि सिलाला त्या ठिकाणी थांबायला सांगतो आणि मग तिथून पहिल्या वेळी आपल्याला पाहायला भेटतं की त्याला एक सूचना देऊन तो तिथं थांबायला लावतो की तुम्ही लवकर या. परंतु आपण पाहतो तिमोथी येतो आणि तो आल्यानंतर तो कोणत्याही प्रकारची बातमी घेऊन येत नाही थेसलोनिका येथील मंडळीबद्दल. आणि मग म्हणून आता दुसऱ्यांदा पौल जो आहे तो तिमोथ्याला तिथं पाठवत आहे. दुसऱ्यांदा तो पाठवत आहे तिथं. आणि अ, तो तो तिकडं आपल्याला पाहायला भेटतं की तिमोथ्याला ज्यावेळेस पाठवत आहे, तर आता तो मात्र सांगून ते पाठवत आहे. आणि तो काय म्हणत आहे बघा, आपल्याला पाहायला भेटतं की या सरी वेदनेतून तो जात होता, तरी तो थेसलोनिका येथील मंडळीचा विचार करतो आणि त्यांच्यासाठी या एकटेपणाचा सामना तो आनंदाने करण्यास तयार होता. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं आणि म्हणून तिमोथीला त्याने पाठवलं, ज्याचा सहवास पौलासाठी खूप महत्वाचा होता, तरी तो पाठवत आहे. वचन 2 मध्ये म्हणतो आणि आम्ही आपला बंधू तिमोथी, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, याला ह्यासाठी पाठविले. इथं आता बंधू तिमोथी म्हणतो तो. तो फक्त बंधू हाच शब्दाने तिमोथ्याची ओळख त्या मंडळीला सांगत नाही, तर फारच उत्कृष्ट असं वर्णन तिमोथ्याचं जो करतो. पौलाला यातून हे दाखवायचं होतं की त्याने कोणी अशिक्षित व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलेलं नाही, तर एक त्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं त्याला पाठवण्यात आलेला आहे. अन्यथा पौलाने त्याला फक्त आपला भाऊ किंवा सहकारी असं म्हटलं असतं.
असं वर्णन केलं असतं, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन तो म्हणतो ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, नाही का. काही ठिकाणी त्याला देवाचं सहकारी, सहकार्यकर्ता असं म्हटलेलं आहे. परंतु ते जे शब्द होते देवाचं सहकारी किंवा कार्यकर्ता, नाही का, त्यावर अनेक शिक्षकांनी त्याच्या नंतरच्या काळात आक्षेप घेतला. आणि म्हणून त्यांनी काही जे शब्द आहेत ते काढले, नाही का. आणि मग त्यातून आपण पाहतो, की जे जे नक्कलकार होते, ज्यांनी पुन्हा बायबल आपल्या हातांनी रेखाटलं, लिहिलं, हस्तलिखित आपण म्हणतो, नाही का. त्यांनी काही शब्द हटवले तिथं, काही शब्द हटवून त्यांनी मग तिथं सहकर्मीच्या जागी काही ठिकाणी सेवक असं सुद्धा केलेलं आहे, नाही का. तर इथं आपल्याला तो शब्द पाहायला भेटतो, सेवक. तिमोथ्याला थेसलोनिका या मिशनवर, थेसलोनिका येथील मंडळीमध्ये त्याला पाठवण्यात आलेलं होतं. आणि 3 कारणे होते पौलाकडे तिमोथेला त्या ठिकाणी पाठवायचे. एक म्हणजे काय? विश्वासात मजबूत करणं आणि प्रोत्साहन देणं, नाही का. आणि पहा वचन 2 मध्ये काय? याला यासाठी पाठवले, की त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. त्याने तुम्हाला स्थिर करावे आणि विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. आता इथं स्थिर जो शब्द वापरलेला आहे ना, स्टेरिझो असा मूळ शब्द तिथं वापरलेला आहे. आणि तो जो शब्द आहे ना, तो मला असं वाटतं मजबूत करणं, नाही का, त्याच्याबद्दलचा तो शब्द आहे. आणि तो शब्द एक तांत्रिक शब्द आहे किंवा एक कौशल्यपूर्ण असा तो शब्द आहे. जसा आपण म्हणू शकतो, की जशी एका विटेवर दुसरी वीट त्या सिमेंटाने जोडली जाते आणि जसं ती वीट एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक रचली जाते आणि ते घर त्या प्रकारे पूर्ण होतं आणि ते घर जे तयार होतं, ते घर अगदी मजबूत बनतं, नाही का? तशा प्रकारे जर ती फक्त एकच वीट असली, तर ती एक वीट त्या पूर्ण घराला मजबूत नाही करत. परंतु प्रत्येक वीट जी एक विटेवर रचली जाते आणि मग पहा, ते जे घर तयार होतं, ते मजबूत बनतं. तशाच प्रकारचा हा शब्द आहे, की त्याने तुम्हाला स्थिर करावे, रचलं जावं, विश्वासात स्थिर करणं, नाही का? आणि कसं करणार होता? केवळ देवाच्या वचनाद्वारे होतं, नाही का, ही स्थिरता. देवाचं वचन आपल्याला आपल्याला वचनात स्थिर, आपल्याला विश्वासात स्थिर करतं. ते आपल्याला कधी पडू देत नाही आणि याच्या पुढं काय? स्थिर करावं आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा म्हटलेला आहे. प्रोत्साहन, सांत्वन हा शब्द पॅराक्लेओ, नाही का? या शब्दापासून आलेला आहे आणि हा शब्द पवित्र आत्म्याबद्दल सुद्धा वापरण्यात आलेला आहे. देवाचे सेवक, त्या प्रकारे देवाचा आत्मा आपला सांत्वनदाता आहे. त्याच प्रकारे देवाचे सेवक सुद्धा सांत्वनदाते आहेत. देवाचं वचन आपला सांत्वनदाता आहे. आणि पुढे दुसरं कारण तो काय म्हणत आहे बघा. पौलाला ही काळजी वाटत होती, वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये. कारण आपण त्यासाठीच नेमले आहोत, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. आता वचन 3 जर आपण पाहिलं, तर संकटात कोणी घाबरू नये. आता मराठीत घाबरू नये हा शब्द वापरलाय. इंग्लिशमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की अनसेटल, अस्थिर अशा प्रकारचा शब्द आहे. आणि तो जो शब्द आहे ना, अस्थिर शब्द, तो आपल्याला पाहायला भेटतं सैनो हा जो मूळ शब्द आहे त्यापासून आलेला आहे. आणि तो शब्द तो अशा प्रकारचा शब्द आहे, की जसं नाही का, कुत्र्याची शेपूट नाही का, ते ते हलविली जाते, ती जी क्रिया आहे. तशा प्रकारचा तो शब्द आहे. म्हणजे अ, तो जो शब्द आहे, एखादं एखादं जर तुम्ही तो प्राणी पाहिला नाही का, कुत्रा जर त्याला एखाद्या व्यक्तीजवळ यायचं नाही का, तर त्याला तो नाही का जसं लाड घालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो आपलं शेपूट हलवतो नाही का? तशा प्रकारचा हा शब्द आहे, सैनो नाही का? की चापलुसी करणं किंवा फसवणं. आणि ज्यावेळेस पाऊल इथं म्हणत आहे, की घाबरू नये, तर पहा ते फसविली जाऊ नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी संकटात असताना ते फसविले जाऊ नयेत, ते पडू नयेत, ते दूर जाऊ नयेत. त्याच्याबद्दल पाऊल तिथं बोलतोय आणि पाऊलाला ती भीती वाटत होती. थेसलोनिकाकराचे जे दुःख होतं, त्यांना ख्रिस्तापासून दूर नेईल म्हणून त्याला वाटत होतं आणि म्हणून लोकांना दुःखात जे अस्वस्थते होते, त्या होण्यापासून वाचवण्याचा कदाचित सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्याची आठवण करून देणं, की ख्रिस्ती पाचारण
पाचारणाचा हा एक भाग आहे दुःख सहन, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पुष्कळदा ख्रिस्ती जगतामध्ये ज्यावेळेस दुःख, वेदना येतात नाही का, त्यावेळेस पुष्कळदा आपण त्या अस्थिर, अस्थिर होतो नाही का? तो शब्द जो इथं वापरलेला नाही का? आपण घाबरून जातो, आपण कधी डगमगतो, आपण निराश होतो. परंतु अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं, की याची नेहमी आपल्याला आठवण करून देण्याची गरज आहे, की पहा हे दुःख हे आपल्या पाचारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण यातून कधीच सुटणार नाही जोपर्यंत आपण या भूतलावर आहोत. आणि म्हणूनच पौल त्यांना त्याची आठवण करून देत आहे, की पहा कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत वचन 3 मध्ये. हे तुम्ही स्वतः जाणून आहात म्हणे. त्यासाठीच आपण नेमलेलो आहोत. कारण जितकं ख्रिस्त आपल्या हृदयात वसला जाईल, जितकं त्याचं प्रभुत्व आपल्या हृदयात प्रखरतेने प्रस्थापित होईल, तितका ख्रिस्त आमच्या जीवनातून दिसेल आणि जितका ख्रिस्त आमच्या जीवनातून दिसेल, तितका ख्रिस्ताचा प्रकाश या अंधकारमय जगामध्ये आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या प्रत्येकावर प्रखरतेने पडल्याशिवाय राहणार नाही. आणि या अंधकारमय जगामध्ये ज्यावेळी ख्रिस्ताचा प्रकाश पडतो, त्यावेळी तो अंधकार त्याच्या विरुद्ध उठल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून दुःख सहन, छळ, वेदना, जगाचा द्वेष याला आपल्याला सामोरे जावंच लागतं. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला यातून जावंच लागतं. आणि पाऊल तेच करत आहे इथं. पाऊल त्यांना त्याची आठवण करून देत आहे. तुम्ही त्यासाठीच नेमलेले आहात, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. पुढे पाऊल वचन 4 मध्ये म्हणतो, कारण आम्ही तुमच्या जवळ होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून ठेवले, की आपल्याला संकटे भोगायची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. सुरुवातीला त्या 3 आठवड्यांच्या काळामध्ये अगदी छोटा तो काळ होता. परंतु पौलाने ज्यावेळेस त्यांच्यामध्ये वेळ घालवला, सुरुवातीलाच त्याने या गोष्टी सांगितल्या. कारण सुरुवातीपासूनच त्यांना संकटाला तोंड द्यावं लागत होतं. आणि पुष्कळदा आपल्या जीवनातही नक्कीच त्या मंडळीप्रमाणे संकट येतील असा याचा अर्थ होत नाही. लगेच आपल्याला विरोध होईल असा याचा अर्थ होत नाही. परंतु सैतान कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला निराश करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जीवनात भीती आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यापासून भटकवण्याचा प्रयत्न करतो. मग ते कदाचित आपल्या जीवनात येणारं कोणत्याही प्रकारचं दुःख असू शकतं. परंतु पौल म्हणतो, की नाही तुम्ही अस्थिर होऊ नका. वचन वचन 3 म्हणतो, की आपल्याला संकटे भोगायचीच आहेत म्हणे. हे अगदी, अगदी आपल्या मनावर लिहून ठेवा, बिंबवून ठेवा. आणि अगदी हे जाणून घेणं अगदी मनोरंजक आहे, की पौलाने परिवर्तन झालेल्या लोकांसाठी पौल ज्यावेळेस ते सूचना देतो, त्याच्या प्रत्येक सूचनामध्ये, त्याच्या विषयामध्ये हा एक महत्त्वाचा विषय होता. ते म्हणजे काय? दुःख सहन, दुःखाची निश्चितता. तुम्ही त्याच्या प्रत्येक पत्रामध्ये पुष्कळ ठिकाणी तुम्हाला ह्याबद्दल शिकायला भेटेल. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा याबद्दल अगदी स्पष्टपणे शिकवलेलं आहे. जगाने माझा द्वेष केला, ते तुमचाही द्वेष करणार आहे. कारण तुम्ही जगाचे नाही. कारण तुम्हाला जगातून निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. आणि पौलाने तेच केलेलं आहे. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून जावे लागणार आहे. याचा अर्थ असा नाही, की पहा हे माझ्या कृत्यांनी घडतं किंवा माझ्या कोणत्या परिश्रमाने घडतं असं नाही. आपल्याला माहित आहे, की ह्या जीवनी प्रवासामध्ये देवाची कृपाच आपल्याला पुरेशी आहे. नक्की दुःख सहन आहे. नक्की आपल्याला पाहायला भेटतं, की वेदना आहेत. परंतु त्या वेदना सुद्धा ख्रिस्ताने त्याच्यामध्ये हलक्या केलेल्या आहेत. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो, की माझं जो हलका आहे ते तुम्ही घ्या. ख्रिस्त त्यातून गेलेला आहे. ते मोठं जू ख्रिस्ताने घेतलं ते जड ओझं त्याने वाहिलेलं आहे. तो आपल्या जागेवर जगला. आपल्यासाठी तो आपल्याला पाहायला भेटतं, की ज्या आज्ञा पालन करण्यास आपणच समर्थ होतो, ते त्याने पूर्ण केलेलं आहे त्या वधस्तंभावर. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झालेला आहे. तो ख्रिस्त आज स्वर्गात आहे. तो पृथ्वीचा आणि स्वर्गाचा प्रभू. आता त्याने आपल्याला त्याची लेकरं म्हणून या भूतलावर ठेवलेला आहे. तो आपला मस्तक आहे, आपला प्रभू आहे, आपला धनी आहे, आपला राजा आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये आपण ज्यावेळेस या प्रसंगातून जातो, आता हे प्रसंग आपल्यासाठी आपल्या ओझ्याच्या पलीकडे नाही, कारण त्याने हे सर्व
हलके केलेले आहेत आणि आता यातून जात असताना आपल्याला धीराची गरज आहे, स्थिरतेची गरज आहे आणि त्यासाठी पहा त्याचे लेकरं त्याने दिलेत, त्याचं वचन दिलंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणूनच हे वचन पुन्हा ऐकवा आपल्याला त्याची आठवण करून देत आहे. म्हणून या विषयाच्या शेवटी येत असताना आपण स्वतःच्या हृदयात झोकून पाहूया आज. आपल्या हृदयात झोकून पाहत असताना आपण विचार करूया, की प्रभू माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं, त्यावेळेस माझी प्रतिक्रिया काय असते? माझे विचार काय असते? माझे अ, अ, माझ्या मनातील कल्पना काय होतात? कशा येतात, नाही का? ह्यावर आपल्याला आज विचार करण्याची गरज आहे. आणि खरंच जर जर दुःखाच्या वेळी आम्ही डगमगतो, आम्ही पुष्कळदा घाबरतो. हां, नक्कीच. पुष्कळदा आपण मानव आहोत, नाही का? आपण आपण पुष्कळदा अस्थिर होतो, परंतु पुन्हा, पुन्हा आपल्याला स्थिरतेकडे येणं गरजेचं आहे. त्याचं वचन आपल्याला स्थिर करतं. त्याचा आत्मा आपल्याला स्थिर करतो. त्याचे सेवक त्याने दिले त्याच्या वचनाच्या उलगडासाठी ते आपल्याला स्थिर करतात आणि म्हणून या त्याच्या हाती आपण पडू. त्याला धन्यवाद देऊ. ख्रिस्तामध्ये मिळालेल्या अनमोल आशीर्वादांबद्दल. पाऊलाबद्दल जे बोललं जात होतं, अगदी तो प्रखरतेने त्याचं निरसन करतो आणि पाऊल ज्या प्रकारे मंडळीवर प्रीती करतो, त्याच प्रकारे मंडळी सुद्धा पाऊलावर प्रीती करते. तशाच प्रकारे आपणही ख्रिस्ताच्या मंडळीवर प्रीती करणारे असावं आणि ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपणही एकमेकावर प्रीती करणारा असावं. अस्थिर आपण होऊ नये. प्रभू करो आपणा सर्वांना हे समजण्यास सहाय्य करो आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, दया, पुरा आपण इथे थांबूया.